तुलसी गब्बाड यांनी केलेलं वक्तव्य हे काही प्रमाण म्हणता येणार नाही। आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याचा वर्डिक्ट दिला असताना कोणी काही वक्तव्य केलं याचा फारसा अर्थ नाही आहे। इलेक्शन कमिशनने संधी दिली होती, त्या संधीप्रमाणे त्यांना ज्यांना आक्षेप आहे त्यांना सिद्ध करण्यासाठी संधी दिली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर हा विषय चर्चेचा होऊ शकत नाही। अमोल मिटके असं म्हणतात की शिवरायाचा अपमान करणाऱ्याला टकमक करून ढकलून दिलं पाहिजे, त्यांनी पर्सन कोरटकर व राहुल शिलापूरचं नाव घेतलं। मला ते अधिक बोलायचं नाही। मला वाटतं की सरकारने याच्यामध्ये कायदा केला पाहिजे अशी जी मागणी ती योग्य आहे। याच्यापुढे कोणी कोणाचा अपमान करता योग्य नाही। महापुरुषांचा अपमान करणं, देशाचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, आयुधदेव होळकर असो किंवा देशातले जे सामाजिक त्या ज्यांचे श्रद्धास्थान आहेत अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अवमान लोकांमध्ये असंतोष निर्माण करणारा आहे। जनतेला मान्य नाही आहे अशा गोष्टी आणि म्हणून कठोर कायदा केला पाहिजे ही मागणी योग्य आहे। साहेब, आपण मुंबईच्या काळजात ट्रॅफिकचा उल्लेख केला, आता नांदेडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते, यासाठी काही मेगा प्लॅन आहे ना। मी तेच म्हणतो ना, माझा सांगायचा उद्देश एवढाच होता की ज्यांना ही सवय झाली आहे तो ट्रॅफिकमध्ये कुठे ड्राईव्ह करू शकतो हे माझं सांगायचं तात्पर्य होतं। ट्रॅफिकची समस्या आहे, पोलीस आहेत, मार्ग निघेल त्याच्यामुळे।